आमच्या वडिलाला 2 बायका होत्या. तर पहिल्या बायकोला 40 वर्षा अगोदर तलाक दिलेला होता आणि तलाक दिल्याच्या नंतर 40 वर्ष तलाक दिल्याच्या नंतर आम्ही शेती विकत घेतलेली आहे. त्याचा आमचा सहजासहजी काही संबंध नाही त्याच्यामध्ये. तर आता आला ते 40 वर्षानंतर मला म्हणतो मला माझा हिस्सा द्या. ती शेती आम्ही खरेदी घेतलेली आहे. त्याचा आमचा सहजासहजी काही संबंध शेख राहणार ठेटेगाव. शेतीचा वाद होता. तर आमच्या वडिलाला 2 बायका होत्या. तर पहिल्या बायकोला 40 वर्षा अगोदर तलाक दिलेला होता आणि तलाक दिल्याच्या नंतर 40 वर्ष तलाक दिल्याच्या नंतर आम्ही शेती विकत घेतलेली आहे. त्याचा आमचा सहजासहजी काही संबंध नाही त्याच्यामध्ये. तर आता आला ते 40 वर्षानंतर मला म्हणतो मला माझा हिस्सा द्या. ती शेती आम्ही खरेदी घेतलेली आहे. त्याचा आमचा सहजासहजी काही संबंध नाही. तर कोर्टामध्ये दावा टाकलेला आहे. धारूरच्या कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागलेला होता आणि केजच्या कोर्टाचा निकालही माझ्या बाजूने लागलेला होता. मग निकाल लागल्यानंतर तो आम्हाला धासपूस करू लागला. ह्याच्या अगोदर बी त्याच्यावर 4-5 यांशी आहेत आणि 2-3 हे एफआर आहेत. ह्याच्या अगोदरही त्यानं 1-2 वेळा मला जीव मारण्याचा प्रयत्न केला होता. एक वेळेस माजलगावलाही मला अडवून जीव मारण्याचा प्रयत्न केला होता. मग त्या उद्देशानं आम्ही SP साहेबाला एक 14 तारखेला पत्र दिलं होतं. पत्र दिल्याच्यानंतर त्याच्यावर काही प्रतिसाद आम्हाला भेटला नाही. मग 28 तारखेला सकाळी 11 वाजता मी आमच्या दुकानासमोर मी माझे वडील आणि माझा भाचा आम्ही दुकानासमोर बसलेलो होतो. तर ते आमच्या पाठीमागून आले. पाठीमागून आल्याच्यानंतर ते सगळे आरोपी 9 जण होते. पाठीमागून आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये लोखंडी गज आणि स्टीलचे पाईप होते आणि एक जणाच्या हातामध्ये तलवार होती. तर त्याने आम्हाला माझ्या पाठीवर अगोदर माझ्या टकोऱ्यामध्ये स्टीलच्या पाईपने गंभीर मारहाण केली. त्याच्यानंतर मी हातवरी केल्यानंतर माझ्या हातावर स्टीलच्या पाईपाने मारलं आणि पाठीवर तलवारीचे रॉड तलवारीचे वार केले आणि जीव मारण्याच्या उद्देशाने आले होते. ते दुसरा अटक आहेत का? हल्ला 28 तारखेला झालेला आहे आणि 28 तारखेनंतर आम्हाला अंबाजोगाई दवाखान्यात नेलं होतं. तर 28 तारखेच्या नंतर 2-3 दिवसाला पोलीस माझ्याकडे आले होते दवाखान्यामध्ये जॉब घेण्यासाठी. तर जॉब घेऊन आले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरही एकही आरोपी अटकेत नाही. धारूरचे जे पोलीस प्रशासन आहे ते काही ध्यान देत नाही. आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय पाहिजे. आणि तिथं अगोदर एक 8 दिवसानं काय झालं होतं तर आमच्या काही गावातले काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्याला माझं लोकेशन देत होते. तर त्यांचं CDR काढण्यात यावा आणि जे काही लोक असतील त्यांना याच्या आरोपी करण्यात यावं हीच आमची प्रशासनाला मागणी. माझं नाव यास्मिन तय्यब शेख. वाद होता शेतीचा वाद होता. नंतर आम्ही शेती विकत घेतलेली होती ती आमच्या पतीनं त्याच्या माईला सोडून दिल्यावर असंच ना सोडून दिल्यावर 40 वर्षानंतर आला ते पुन्हा द्या म्हणला. तर आम्ही म्हणलं तर आम्ही विकत घेतलेली खरेदी घेतलेली ती आम्ही नाही दिली तर त्यानं काय केलं आमच्यावर केस टाकली. पण आम्ही केस टाकली निकाल आमच्या बाजूनं लागले. आमच्या बाजूनं लागल्यानंतर त्यानं काय केलं ते माणसं घेऊन यायला मारायला. तर आम्ही SP साहेबाला हे दिलं पत्र दिलं. तर ते 14 तारखेला दिलं पत्र. 14 तारखेला दिल्यानंतर 28 तारखेला त्यानं हमला केला. आला ते तिथं बसलेले होते तर आले ते 5-9 जण आरोपी आहेत. आले तर ते असं पुढं तोंड करून बसले. मागून आले की वार केले. त्यानं जीव मारण्याची धमक्या दिले. ते लय खूप मारला त्यांना. जीव मारण्याची धमक्या दिले. तर पुन्हा नंतर काय झालं आम्ही हॉस्पिटलला नेलं त्यांना आंबेजोगाईला. आधी पोलीस स्टेशनला घेऊन गेलो.
तिथं पत्र दिलं की जा म्हणले हॉस्पिटलला जा. तिथं नेलं. तिथून आम्हाला आंबेजोगाईला पाठवलं. आंबेजोगाईला पाठवलं. 2-3 दिवस नंतर पोलीस आले. त्यानं घेतली हे करून FIR फाडून घेतली. पण त्यानं अजून बी आरोपी अटक केले नाही. 307चा गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर. ते धारूरचे पोलीस शासन काहीच करीत नाहीत. ते किती बाऱ्या बी आम्ही असं हे केलं तरी त्यानं आम्हाला लई बाऱ्या आल्या ते मारायला. तर त्यानं त्यानं काही केलंच नाही. हे गुन्हा ते आरोपी अटक झाले पाहिजे ना. ते आरोपी अटक केले नाही त्यानं. आमची हेच मागणी आहे. आरोपी अटक करावा आणि ते न्याय द्यावा. माझ्या पतीला न्याय द्यावा.